आमदाराचा मुलगा आमदार पुन्हा त्याचा मुलगा आमदार ही घराणेशाही बंद झाली पाहिजे. तसेच जातीवाद नष्ट झाला पाहिजे. त्यासाठी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून संविधानाला मानणारा उमेदवार देणार असे मत वंचितचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांनी व्यक्त केले. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. माजी आमदार प्राजक्त तनपुरे व शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले हे निवडणूक लढणार आहेत. वरिष्ठ पातळीवर सदर निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दिनांक 29 मार्च 2026 रोजी राहुरी शहरातील ज्येष्ठ नागरिक हॉल येथे प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रसंगी प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक होणे गरजेचे आहे. उमेदवार हा जनतेमधूनच निवडून गेला पाहिजे. भाजपाकडून जनतेला भावनिक करण्याचे तसेच जातीयवाद वाढवण्याचे काम सुरू आहे. संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून या पोटनिवडणुकीसाठी संविधानाला मानणारा उमेदवार देण्यात येईल असे प्राध्यापक चव्हाण म्हणाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे एकलव्य आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, बाबासाहेब साठे, पोपट जाधव, नागेश जाधव, पाथर्डी तालुका अध्यक्ष पप्पू बोडे, युवक तालुका अध्यक्ष आकाश शिंदे, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई, पाथर्डी महिला आघाडी तालुका अध्यक्ष रोहिणी ठोंबरे, अनिता जगधने यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतीश फुलसौंदर, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या महिन्यामध्ये राहुरी विधानसभा पोटनिवडणूक होऊ घातलेली आहे. निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालेला असून येत्या 7 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याचा सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने आज राहुरी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीनं उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांची बैठक अशा पद्धतीचं आज एक बैठक या ठिकाणी आयोजित केली होती. या बैठकीसाठी आमचे सगळे राहुरी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. काही उमेदवार देखील मुलाखतीसाठी आले होते. एकंदरीतच जेव्हापासून ही निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून भाजपवाल्यांनी सहानुभूतीपूर्वक ही निवडणूक करावी. कारण या या मतदारसंघाचे जे काही आमदार होते भाजपचे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले ते मयत झाल्यामुळं पुन्हा ही निवडणूक होऊ नये, बिनविरोध निवडणूक व्हावी अशा पद्धतीचं एक वातावरण या परिसरामध्ये, या मतदारसंघामध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांनी पेरण्याचं काम केलं होतं. तर म्हणजे लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये निवडणूक झाली पाहिजे. विधिमंडळामध्ये जाणारा उमेदवार हा लोकशाही प्रक्रियेतून, निवडणूक प्रक्रियेतून तो निवडून गेला पाहिजे. त्याच्यामुळंच लोकशाही ही सुदृढ होईल, निकोप. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी सुरुवातीलाच या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी की ही निवडणूक आपण करणार आहोत. इथे आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, बौद्ध आहेत, मातंग आहेत, बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या जातीतली माणसं, गरीब मराठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे सातत्यानं घराणेशाहीचं वर्चस्व, आजोबा गेला की त्याचा पोरगा, त्याचा पोरगा गेला की त्याचा पोरगा, त्याचा पोरगा गेला की पुन्हा पुढच्या पिढीमध्ये त्याचं रांगणारं पोरगं, अशा पद्धतीची निवडणूक ठराविक घराण्याभोवतीच फिरत आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचा जन्मच या प्रस्थापितांना शह देण्यासाठी झालेला आहे. ज्या प्रस्थापितांनी या गोरगरिबांचं, वंचितांची मतं वापरली आणि सत्तेमध्ये गेले, अगदी त्याच वंचिताची बोट बांधण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये झालेलं आहे. आणि अशा सगळ्याच वंचितांना एकत्रित बांधून आम्ही त्यांना सत्तेमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. उद्याची या भागातली जी निवडणूक आहे, जे काही उमेदवार आहेत ते सगळे हिंदुत्ववादी उमेदवार आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की भाजपनं एवढा धार्मिक उन्माद माजवलेला आहे की एखाद्या यात्रेमध्ये मुस्लिमांना दुकान लावू द्यायचं नाही. म्हणजे संविधानानं दिलेला हक्क देखील हिसकावून घेण्याचं काम आपल्या सत्तेच्या जोरावरती या ठिकाणी BJP करत आहे. आणि म्हणून मुस्लिमांना आज मुस्लिम असुरक्षित आहेत, आदिवासी असुरक्षित आहेत, बौद्ध असुरक्षित आहेत. यांच्या सगळ्यांचे जे बजेटमधले पैसे आहेत ते लाडक्या बहिणीसाठी आदिवासींचा असेल किंवा समाज कल्याणचा असेल, हा सगळा निधी पळवलेला आहे. आणि म्हणून यांना जर उत्तर द्यायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीनं निर्णय केलेला आहे की या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवार द्यायचा आहे.
आम्ही तो देणार आहोत, निवडणूक करणार आहोत. इथं शिव फुले शाहू आंबेडकरी विचाराचा मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, संविधानाला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून यांनी जो धार्मिक उन्माद माजवलेला आहे तो उन्माद माजवण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही उतरणार आहोत. उमेदवार आमच्या मुलाखतीला आलेले आहेत, त्याच्यातून आम्ही आमची जी समिती आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगून कमिटी ठरविली आमची इथली जिल्ह्याची निवडणूक प्रक्रिया की कुणाला उमेदवारी द्यायची आहे. पण उमेदवार आज आमच्याकडे 3-4 उमेदवार मुलाखतीसाठी आलेले आहेत. आमची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. लवकरच या भागामध्ये आम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद इथल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये काय ते आम्ही दाखवून देणार आहोत. तुमचा उमेदवार मुस्लिम असेल का हिंदू असेल? आमचा उमेदवार हा संविधानाला मानणारा असेल, आमचा उमेदवार हा धार्मिक द्वेष करणारा नसेल, आमचा उमेदवार इथल्या सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा असेल. वंचित बहुजन आघाडी हा संविधानावरती चालणारा पक्ष आहे आणि म्हणून आमचा उमेदवार हा संविधानाला मानणारा उमेदवार असेल.